मोक्षमार्ग प्रकाशन आचार्य पंडित तोडरमलीने लिहिलेला हा ग्रंथ आहे. 6वा अधिकार कुदेव कुगुरु आणि कुधर्माचा प्रतिषेध. मिथ्या दैवादुत भजे हो हे मिथ्या था भजती नको दाटे भजो यह हित हे तत्वा. मिथ्या दैवाधिक जे मिथ्या देव गुरु आणि धर्म याला बदल असताना काय होतं, मिथ्या भाव होतात. म्हणून त्याचा त्याग कर, कारण सर्व दुःखाचं कारण एकच आहे, मिथ्या भाव. त्या मिथ्या भावाचा त्याग करण्यासाठी जे यथार्थ वस्तुस्वरूप दाखविणारे आहेत, त्यांनी स्वतः यथार्थ स्वरूप जाणलेलं आहे, प्राप्त केलेले आहे, त्यांना तू भर, त्यांना निमित्त रूपाने स्वीकार कर, तर मिथ्या भावाचा त्याग होईल. हिताचा उपाय काय आहे ते सांगतात त्या ठिकाणी. गृहीत मिथ्यात्वाचा त्याग त्या ठिकाणी. हिताचा उपाय गृहीत मिथ्यात्वाचा त्याग करतो. आणि गृहीत मिथ्यात्वाचा त्याग होण्यामध्ये निमित्त कारण कोण आहे, खरे देवगुरु शास्त्र. खोट्या देवगुरु शास्त्रात तू बसशील, ज्याच्यामुळे रागद्वेषाधिक वाढतील, विषय कशाची पुष्टी होईल, अतत्वाचं पोषण होईल, तर मिथ्याभाव अधिक पुष्ट होईल, अधिक संसार वाढेल. म्हणून पहिली गोष्ट ही आहे, ज्याला धर्म करायचा आहे त्याने गृहीत मिथ्यात्वाचा त्याग करणं आवश्यक आहे. धर्म काय आणि अधर्म काय त्याला जाणणं आवश्यक आहे. मंदिर तो धर्म का ठिकाना है, वहाँ नाना कुकथा करना सोना इत्यादि रूप प्रवर्तते हैं. वहाँ बाग बाड़ी इत्यादि बनाकर विषय कषाय का पोषण करते हैं तथा लोभी पुरुषों को गुरु मानकर दानादि देते हैं. उनकी असत्य स्तुति करके महंतपना मानते हैं. इत्यादि प्रकार से विषय कषायों को तो बढ़ाते हैं और धर्म मानते हैं. इत्यादी अनेक प्रकाराने विषय कषायांना वाढवितात आणि धर्म मानतात. त्या ठिकाणी मंदिर तर कसं आहे, धर्माचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी येऊन काय केलं पाहिजे, धर्मच केला पाहिजे. तिथे येऊन गप्पा टप्पा मारेल, तिथे येऊन कुकथा करेल. त्या ठिकाणी 4 प्रकारच्या विकथा सांगितल्या ना, स्त्रीकथा, चोरकथा, राष्ट्रकथा, आणखी चोरकथा. अशा प्रकारे त्याच्या संबंधी औत्सुक्य वगैरे जिज्ञासा वगैरे उत्पन्न करेल. तर त्या ठिकाणी मंदिर हे तर धर्माचं ठिकाण आहे. मंदिरात येऊन काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी धर्म केला पाहिजे. त्याच्याऐवजी तो अधर्म करेल, अन्य कथा वगैरे करेल, तर पाप बंधाचंच कारण ठरेल. तुला मंदिर मिळालं, मंदिरात येण्याची संधी मिळाली, महान पुण्याचा तुझा उदय आला, खूप पुण्याचा उदय आल्याशिवाय मंदिरात यायला मिळत नाही. आणि मंदिरात आला तू खूप पुण्याच्या उदयाने, आणि तिथे येऊन तू काय केलं, ही कथा करत बसला. त्या ठिकाणी कशाय वाढवत बसला आणि त्याला धर्म मानला. परंतु जिनधर्म तो वीतराग भावरूप आहे. जिनधर्म तर आहे तो वीतराग भावरूप आहे. हे जे धर्माची साधनं मिळाली, देव गुरु शास्त्र मंदिर वगैरे सत्समागम, हे वीतराग भाव वृद्धिंगत करण्यासाठी तुला मिळालेलं आहे. यांना घेऊन जर तू रागभावाचं पोषण करशील, अहंकाराचं पोषण करशील, मान बडाईचं वगैरे पोषण करशील, तर या ठिकाणी तुला पापबंधच होईल. पाण्यामध्येच आग लावशील तर ती कशाने विझवणार होईल. धर्मामध्येच जर पाप करशील तर, आणि लोकांना हे पाप वाटत नाही. त्या ठिकाणी हे गंमत आहे, मान बडाई वगैरे याचे पोषण करण्यामध्ये धर्म मानून बसलेले आहे, पण त्याच्यामध्ये त्यांना चैन वाटते. उसमें ऐसी विपरीत प्रवृत्ती काल दोष से ही देखी जाती है. याच्यामध्ये अशी विपरीत प्रवृत्ती काल दोषामुळे, म्हणजे या ठिकाणी अशाच योग्यतेचे जीव या काळामध्ये उत्पन्न होतात. इस प्रकार कुधर्म का सेवन का निषेध किया. अब इसमें मिथ्यात्व भाव किस प्रकार वासो कहते हैं. त्या ठिकाणी याच्यामध्ये मिथ्यात्व भाव कसा झाला. तत्व श्रद्धान करने में प्रयोजन रूप तो यह एक है कि रागाधिक छोड़ना, इसी भाव का नाम धर्म है. धर्म काय, तत्व श्रद्धानाच्या द्वारे. तत्व कसं आहे, ज्ञानमय आहे, राग भावाने रहित आहे, विकाराने रहित आहे, आणि त्यामुळे पर्यायामध्ये असलेले रागभाव जसे मिटतील तसं आपलं तत्व प्राप्त होईल. म्हणून रागाधिक भाव सोडण्याचं प्रयोजन सर्वत्र आहे. विनागम में सर्वत्र रागाधिक भाव मिटाने का प्रयोजन है. विनागमामध्ये सर्वत्र रागाधिक भाव मिटविण्याचं प्रयोजन आहे. आणि धर्माला घेऊन तू जर त्या ठिकाणी रागाधिक भाव वृद्धिंगत करशील तर त्या ठिकाणी यदि रागाधिक भावों को बढ़ाकर धर्म माने, वहाँ तत्व श्रद्धान कैसे हो रहा. रागाधिक भावाला धर्म मानून त्या ठिकाणी वाढवून धर्म माने,
तर तत्वज्ञान कसं झालं? जसा जिन अज्ञाते प्रतिकूल हुआ. आणि आणखीन काय झालं? जिन आज्ञेपासून पण प्रतिकूल झाला. जिनेंद्र भगवंताची आज्ञा काय आहे? वीत रागता धर्म. वीत रागता धर्म आहे आणि तू राग भावामध्ये धर्म मानला, पुण्यामध्ये धर्म मानला. हे जिन आज्ञेच्या विरुद्ध आहे. त्यामुळं समयसारमध्ये पुण्यपाप अधिकार स्वतंत्र लिहावा लागला. त्या ठिकाणी आश्रव बंध या तत्वामध्ये पुण्यपाप आलं. आणखीन वेगळं लिहिण्याची काय गरज आहे? परंतु लोकांवर पुण्याचा इतका पगडा आहे. हे पुण्य आहे ते कर्म आहे आणि ते धर्माचं सोंग घेऊन पुढे आलेलं आहे. लोक कुठं फसतात? पुण्य आहे ते कर्म आहे. त्या ठिकाणी योग आहे ते कर्म आहे. योग शरीरासाठी केला जातो, आत्म्यासाठी केला जात नाही. पण प्राय पुष्कळशी लोक योग करून धर्म मानतात. मी 3 तास योग केले आणि 2 तास भोजन केले, म्हणजे या ठिकाणी कर्म कमी केला आणि मी योग जास्त केला म्हणजे मी धर्म केला असं मानणार आहे. पण योग जे जे कार्य शरीरासाठी केलं जातं ते कर्म आहे, धर्म नाही. जे कार्य शरीरासाठी केलं जातं ते धर्म कसं होऊ शकेल? जे कार्य आत्म्यासाठी केलं जातं तो धर्म होऊ शकेल. ही साधी अगदी सोपी लक्षात येणारी गोष्ट आहे. शरीरासाठी जे कार्य केलं जातं ते अधर्म आहे. कारण पहिले जीव आणि अजीवाची पहिचान कर म्हणून जीव अजीवाधिकार पहिल्यांदा समयसारमध्ये लिहिला. युद्धसंग्रहामध्ये जीवम जीवम दवम लिहिलं. जीव अजीव याची पहिचान कर. हे शरीर अजीव आहे आणि तो जीव आहे. अजीवासाठी जे काही करतील ते अधर्म आहे. शरीरासाठी जे काही करतील ते अधर्म आहे. सगळं जे काही पण कर, की योगा कर नाहीतर काही कर. त्या ठिकाणी शरीराच्या नावाखाली जर करशील, त्या ठिकाणी शरीरासाठी करशील, शरीराच्या प्रति प्रेम आहे, त्याची रुची आहे, तर तो सगळा अधर्म. शरीराची रुची, अजीवाची रुची सोडून जीवाची रुची करून करशील, आत्मत्वासंबंधी प्रेम असेल तुला, त्या ठिकाणी त्याच्यासाठी करशील तर ते धर्म होऊ शकतो. अन्यथा नाही. त्या ठिकाणी शरीरासाठी स्नान, अन्य सगळे धर्म आहेत ते शरीरासाठी काही ना काही करणार आहे. शरीरासाठी अन्य धर्म आहेत ते शरीरासाठी वगैरे. शरीर सुखी तर मी सुखी वगैरे. त्या ठिकाणी त्यामध्ये ते आत्मघात वगैरे, समाधी घेणं, जमिनीमध्ये पुरून घेणं, ज्ञानेश्वर वगैरे नाही का, जमिनीची समाधी केली त्यामध्ये, आणि त्याला ते धर्म मानतात. अशा प्रकारे किती विचित्र गोष्ट आहे. आणि अशाला खत पाणी घालणं, चांगलं म्हणणं, अनुमोदना देणं महापापाचं कारण आहे. त्या ठिकाणी ज्यांची श्रद्धा धर्मासंबंधी, जैन धर्मासंबंधी असते ती पण नष्ट होऊन जाते. तुम्ही आला त्या ठिकाणी आमची श्रद्धांपुष्ट, आमचे जे संत आहेत ते तुमच्या तीर्थंकराच्या पेक्षाही श्रेष्ठ आहेत, त्या तोडीचे आहेत असं ते मानायला लागतात. तुमची मुनी पण आमच्या ज्ञानेश्वराला मानतात. त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे आपणच काय केलं त्या ठिकाणी, मिथ्या मान्यतेला पोषण केलं. हे सगळं कुधर्म आणि कुधर्माला पुष्ट करणं हळूहळू या चालीवृत्ती फार मोठ्या रूप धारण करतात. म्हणून पंडित टोटरमलजीने मुळात त्याचा निषेध केला गेलेला आहे. आत्ताचे थोडंसं रूप वाटतं ते, एवढंसं मंदिरात येऊन गप्पा टप्पा मारल्या म्हणून काय झालं, एवढंसं मंदिरात येऊन राग केला म्हणून काय झालं, हळूहळू त्या रूढी आहेत ते मोठं रूप धारण करतात. एवढाच समारंभ आम्ही केला मंदिरामध्ये, एवढासा केला, पण तू राग वर्गत केला का वीज रागतेला पोषक केला? जर राग वर्गत केला तर ते बीज आहे ना रागाचं, ते हळूहळू ती वृक्ष काय होईल, अंकुर फुटेल, वाढत जाईल. एवढं तर मी केलं, पण तू कशासाठी केलं? त्या ठिकाणी तुझं लक्ष शरीराकडे होतं, अजीव द्रव्याकडे होतं, मानपानाकडे होतं, आणि त्यामुळं रागाला पुष्ट करण्यासाठी आहे ना त्या ठिकाणी. आत्ता एवढं तर त्या ठिकाणी काय, आम्ही ते जे वारकरी वगैरे येतात ना, त्यांना आत्ताच्या आम्ही कच्ची पोळी खाऊ घालायला लागलो. त्या ठिकाणी काय एवढं केलं म्हणून काय झालं? त्या ठिकाणी कशाला पुष्ट करत आहात? याचं रूप पुढं काय होईल? एक वर्ष वाढत जाऊन 5-10 वर्षाने ते कोणतं रूप धारण करेल? त्या ठिकाणी याचा विचार नाही. त्या ठिकाणी ते अरे तुमचं तत्वज्ञान द्या ना त्यांना, धर्माचं तत्वज्ञान, अहिंसा परमधर्माचं तत्वज्ञान वगैरे, ते तर द्यायची तयारी नाही. आणि त्या ठिकाणी अनुमोदन हे लोकांना वाटेल, त्या ठिकाणी असं सांगितलं नाही, मोठा हे स्वीकार करताय तुमचे पंडित टोडरमलजीने हा सगळा धोका स्वीकारला आणि असमयावर त्यांना षडयंत्राचं शिकार बनावं लागलं. त्या ठिकाणी तसं त्या ठिकाणी कोणी म्हणेल की तुम्ही कशाला हे सांगता, विनाकारण संकट कशाला ओढून घेता, आणि हे संकट जर ओढून नाही घेतलं तर या ठिकाणी लाखो लोकांवर जे संकट येणार आहे पुढं अनंत बहुमरणाचं, ते कसं कळणार? त्या ठिकाणी ऋणाबुद्धीनं पंडित टोडरमलजीने पण हे सांगितलं ना त्या ठिकाणी.
भले संकट स्वीकार करून. आणि आपण आत्ता सांगण्यामध्ये जर म्हणालो की आपल्या संकट येईल, लोक काय म्हणतील वगैरे, दुनिया काय म्हणेल, त्या ठिकाणी संकट तर काय, आयुष्य तर असं नाही तसं संपणार आहे, नाहीतरी आपण आता शेवटच्या टप्प्याला पोहोचलो आहोत. त्या ठिकाणी आज नाही उद्या मरण येणारच आहे. त्या ठिकाणी मरणाच्या भयाने जर धर्म सांगणार नाही, सत्य स्वरूप सांगणार नाही, भीतीनं सांगणार नाही, त्या ठिकाणी लोक काय म्हणतील वगैरे, तर या ठिकाणी निर्भयता कशी प्रगट होईल, लोकांमध्ये धर्म कसा प्रगट होईल. खोट्या चाली रूढी वगैरे धर्मामध्ये जास्तीत जास्त वाढतच जातील. त्या ठिकाणी त्याला निर्भयपणे विरोध करणं अत्यंत आवश्यक आहे. भय वगैरे ख्याती दयादान वेगळं आहे, त्याला खरोखर भूक लागलेली आहे. दोन प्रकारचं दान सांगितलं, एक पात्रदान, एक दयादान. याच्यामध्ये एक वाक्य येऊन गेलं दानाच्या याच्यामध्ये, दानाच्या याच्यामध्ये एक वाक्य येऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये, याच अधिकारामध्ये. पात्रदानामध्ये परीक्षा, दयादानामध्ये दयाभाव. केवळ त्या जीवाकडे जीवबुद्धी, दयाबुद्धी आहे ना, दयाबुद्धीनं त्याच्यामध्ये पाप भाव नाही. कोणी म्हणेल, श्वेतांबरात म्हणतात असंयमीला दान देणं पाप आहे, असं नाही. असंयमी असेल त्या ठिकाणी, परंतु त्याला भूक वगैरे लागलेली आहे वगैरे, तर त्याला दान देण्यामध्ये पाप नाही, पुण्य. कोणी असो, मिथ्या दृष्टी जरी दान देईल, सम्यक दृष्टी जरी दान देईल, त्याच्यामध्ये पुण्य आहे. आलं. आणि पात्रदानामध्ये पात्र पाहून जर दान देईल, त्या ठिकाणी उत्तम पात्र असेल, त्याला मिथ्या दृष्टी पण दान देईल तरी पुण्य आहे, आणि सम्यक दृष्टी दान देईल तरी तो पुण्य आहे. त्याचं फळ भोगभूमीमध्ये तो जन्म घेणार आहे, सम्यक दृष्टी स्वर्गाला जाईल. त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे त्याचं हे आहे ना, त्या ठिकाणी दान देण्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आहेत, एक पात्रदान, एक दयादान, असं आहे ना. त्या ठिकाणी पात्रदानामध्ये पात्रदानाची मुख्यता आहे त्या ठिकाणी, आणि दयादानामध्ये जीवाची मुख्यता आहे, जीवाच्या परिणामाची मुख्यता आहे, असं आहे त्या ठिकाणी. आणि दोन्हीही पुण्यबंधाचंच कारण आहे. दान आहे ते पुण्यबंधाचं कारण आहे, कर्माचं कारण नाही. पात्रदान पण पुण्यबंधाचं कारण आहे, आणि दयादान पण पुण्यबंधाचं कारण आहे. पात्रदानामध्ये विशेष पुण्य आहे, हे आहे. पात्रदानामध्ये विशेष पुण्य आहे ना. त्याच्यामध्ये किती 100 म्हणजे मागच्या त्याच्यावर गेलं का? कुठं आले? इसी प्रकार दयादान व पात्रदान के सिवाय अन्य दान देकर धर्म मानना सर्व कुधर्म आहे. बघा हे वाक्य, या वाक्याला फोन करा. हां दिलेलं आहे ना. हां तेव्हा हे वाक्य सापडलं तुम्हाला 189 पानावर. इसी प्रकार दयादान व पात्रदान के सिवाय अन्य दान देकर धर्म मानना सर्व कुधर्म है. दोनच प्रकार, दयादान आणि पात्रदान. तो जीव दयेच्या पात्र आहे, दुःख भोगतो आहे, त्याला दयादान करणं. त्या ठिकाणी वास्तविक दया केली म्हणजे आपण आपल्यावरच दया केली, कारण आपल्याला आपल्यामध्ये करुणाभाव उत्पन्न झाले. बरोबर, दयादानाने दयाबुद्धीनं दान. असं कोण आलं तर म्हणजे असं ज्याला जो भुकेलेला आहे वगैरे, आता असं होत नाही. सरकारने सगळ्याची सोय केलेली आहे, कोणी उपाशी करत नाही. त्या ठिकाणी आलं लक्षामध्ये. हे लोक आहेत त्या ठिकाणी, यांच्या जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था करतात. त्या ठिकाणी 100 डबे तेलाचे घेऊन जातात, त्या प्रमाणामध्ये आटा वगैरे घेऊन जातात आणि मोठमोठ्या पंगती लावतात त्या ठिकाणी. अशा प्रकारे त्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. आणि त्यामध्ये जरी असेल त्या ठिकाणी याच कारणासाठी असं घ्यायचं नाही, दुसऱ्या पण कारणाने कोणी भुकेला वगैरे असेल तर त्याच्यावर दया करणं हे दयादान आहे. आलं त्याला. चिरंजीव जीव असेल त्या ठिकाणी, रोगी असेल त्या ठिकाणी, अनेक कारणाने पीडित असेल तर त्याच्यावर दया करणे हे दयादान आहे, ते पुण्यबंधाचं कारण आहे. दयादान हो आहे, बरोबर आहे. मुलींना अंतराय आहे, त्यावेळेला तो मागायला आला, तो दुःखी आहे त्या ठिकाणी,
तर त्या ठिकाणी मुनी अंतराय धारण करतात. वहाँ तत्वश्रद्धान कैसे रहा बघा. जिना आज्ञेच्या विरुद्ध झालं. जिना आज्ञा काय? रागादी भाव मिटविण्याची आज्ञा आहे. पहिल्यांदा जिना आज्ञा काय? की जिनेंद्र भगवंताचा भक्त आहे ना, खऱ्या देवगुरुशास्त्राचा भक्त आहे ना, खऱ्या देवगुरुशास्त्राला मानतो म्हणून त्यांची आज्ञा काय आहे? रागादी भाव मिटवण्याची आज्ञा आहे. जितक्या प्रमाणात ज्या उपायाने रागादी भाव मिटतील तो सगळा धर्म आहे. आणि ज्या उपायाने, ज्या प्रयत्नाने, ज्या क्रियेने रागाधिक भाव वृद्धिंगत होतील तो सगळा अधर्म आहे. की देवशास्त्रभूतची आज्ञा आहे. आणि जर तू या आज्ञेवर श्रद्धान करणार नाही तर तू अतत्व श्रद्धानी झाला. तू ज्यांना मानणारा आहेस त्यांची आज्ञा काय आहे? रागाधिक भाव मिटवण्याची आज्ञा आहे. हे पहिल्यांदा लक्षात घे. त्या ठिकाणी तू ज्यांना मानतो आहेस तीर्थंकर भगवान, निर्ग्रंथ गुरु, त्यांची आज्ञा काय? सगळ्या निर्ग्रंथ गुरुची आज्ञा काय आहे? सगळ्या केवली भगवंताची आज्ञा काय? रागाधिक मिटवण्याचीच आज्ञा आहे ना. रागाधिक भाव वाढवण्याची आज्ञा आहे. ते अंतरंगामध्ये असलं पाहिजे, अभिप्रायामध्ये असलं पाहिजे. रागाधिक भाव किती मिटले ही नंतरची गोष्ट. पहिली श्रद्धा तर ज्यांच्याकडे आपण आलेलो आहोत त्याने रागाधिक भाव मिटवलेले आहेत, मिटवून राहिलेले आहेत आणि ते आपल्याला उपदेश देत आहेत रागाधिक भाव मिटविण्याचा. आणि त्याच्यामध्ये ते धर्म मानतात. आणि मी कशामध्ये धर्म मानतो आहे याची कम्पेअर करा. ते रागाधिक भाव मिटवण्यामध्ये धर्म मानताय आणि मी रागाधिकामध्ये चैन मानतोय, मौज मजेमध्ये धर्म मानून बसलेला आहे. म्हणजे त्यांच्या विरुद्ध माझे श्रद्धान झालं. म्हणजे गटाने का प्रयोजन जिनागमने सर्वत्र हा शब्द आलेला आहे. सर्वत्र रागाधिक मिटाने का और लौकिक कार्य घटाने का प्रयोजन है. वहाँ तत्व श्रद्धान कैसे रहा तथा जिन आज्ञा से प्रतिकूल हुआ. जिन आज्ञा त्या ठिकाणी देवशास्त्र गुरुची आज्ञा, पंचपरमेश्वरीची आज्ञा, नमोकार मंत्र म्हणतो, हजारो वेळा नमोकार मंत्र म्हणतो, परंतु त्यांची आज्ञा त्याच्या प्रतिकूल वागत असेल तर नमोकार मंत्र म्हणून काय उपयोग आहे तुझा? त्यांच्या प्रतिकूल नव्हती. तोंडाने तर नमोकार मंत्र म्हणतो आणि वागतो तर प्रतिकूल रागाधिक भावामध्ये धर्म मानून बसलेला आहे. तुझी मान्यता खोटी आहे. तुला धर्माची प्राप्ती कशी होणार? रागाधिक भाव तो पाप आहे. रागाधिक भाव काय आहे? पाप आहे. उन्हें धर्म मानना सो ये झूठा श्रद्धान हुआ. त्यांना धर्म मानणं हे खोटं श्रद्धान आहे. रागाधिक भाव हे पाप आहे. जैन धर्मामध्ये रागाधिक भावांना पाप म्हटले. आले लक्षामध्ये. जसे द्वेषभाव पाप आहे तसा रागभाव पण जैन धर्मामध्ये पाप म्हटलेले आहे. पुण्य आहे ते संसाराचं कारण असल्या कारणाने ते पाप आहे. बरोबर. तर या ठिकाणी प्रश्न काय चाललाय? रागाधिक भाव पाप हे त्या ठिकाणी पुण्य आहे की काय आहे? जैन कुलात उत्पन्न होऊन लोकांना माहित नाही. पुण्य धर्मातून सोंग घेऊन आलेला आहे. पुण्य आहे ते कर्म आहे आणि ते काय आलेलं आहे? धर्मातून सोंग घेऊन पुढे आलेला आहे. आणि हा जीव भोळा त्या ठिकाणी समयसारखी गोष्ट दिली की नाही? पुण्य पाप अधिकारामध्ये दिले ही स्पष्ट, मी मनाची नाही सांगत त्या ठिकाणी. आणि हा हे भोळे जगत त्या पुण्याला पाहून, त्या कर्माला पाहून धर्म मानून बसलेला आहे. सोम घेतलेला आहे ना. दुसरा एखादा ठग असेल तो शेतीचा सोम घेऊन आले येईल तर त्या ठिकाणी आपण काय करणार? त्याला सत्कार वगैरे करणार, खुर्ची बसायला देणार, पण तो आहे ठग त्या ठिकाणी. धर्म त्या ठिकाणी सोम घेऊन आलेला आहे. त्या ठिकाणी तसे पुण्य आहे ते धर्मातून सोम घेऊन आलेला आहे. आणि हा हे भोळे जगत त्या पुण्याला पाहून फसतो, त्याला धर्म मानतो. इथंच त्याची फसगत आहे. अनादिकालापासून फसगत होत आलेली आहे. म्हणून ही फसगत टाळण्यासाठी त्या ठिकाणी कुंदकुंद आचार्यांनी पुण्यपाप अधिकार स्वतंत्र दिला. आणि पुण्यपाप काय केलंय तो वाचा एकदा अधिकार त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जसं पाप याला संसारामध्ये पतन करायला कारणभूत आहे, शेवटला गेलं ना, याप्रमाणे पुण्य पण या संसारामध्ये पतन करायला कारणभूत असल्या कारणाने दोन्हीही एकच आहे. पुण्यपाप एकत्व द्वार, दोन्हीही एकच आहे. त्याच्यामध्ये भेद करणं अज्ञानता आहे. असं शेवटची ओळ दिली ना त्या ठिकाणी. एक सुशील आणि एक कुशील कसं होऊ शकेल? त्या ठिकाणी येशनाचार्यांची शिक्षेमध्ये असेल ना शेवटची ओळ. त्यामध्ये जे
दूसरे कुधर्म के सेवन में मिथ्यात्व भाव है। इस प्रकार कुदेव, कुगुरु, कुशास्त्र सेवन में मिथ्यात्व भाव की पुष्टि होती है, ऐसा जानकर उसका निरूपण किया। शेवट नाही शेवट बघा, द्वितीय पातनिका अभिप्रायेण पापाधिकार व्याख्यान मुख्यत्वेन गतम. पुन्हा पुण्यपाप अधिकार नाव दिलेलं आहे असं म्हणतात या ठिकाणी, परंतु वास्तविक पाहता हा पाप अधिकार आहे की नाही या ठिकाणी बघा. त्या ठिकाणी अत्र शिष्य जीवादी प्रदहनम इत्यादी व्यवहार व्याख्यानं कृतं तिष्ठति कथं पाप अधिकारी तुम्ही असं काय म्हणता की हा पाप अधिकार आहे, पुण्य पाप अधिकार आहे ना, पण हा पाप अधिकार आहे असं पुण्यकुंडाचार्य जयसेनाचार्य म्हणतात. तर्ककार परिहार यद्यपि व्यवहार मोक्ष मार्ग निश्चय रत्नत्रय त्रयस्य उपादेय भूतस्य कारणभूतत्वेन उपादेय परंपरा या जीवस्य पवित्र कारणत्वात् पवित्र तथापि बहिर्द्रव्य अवलंबनत्वेन पराधीनत्वात् पतति नश्यति इत्येकं कारणं निर्विकल्प समाधिरतानां व्यवहार विकल्पावलंबनेन स्वरूपात् पतितं भवति. द्वितीयं कारणं, दोन कारण दिली या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी इति निश्चयेनयापेक्षा पापम अथवा सम्यक्त्वादी विभक्तभूतानां मिथ्यात्वादीनां व्याख्यानं कृतम इति वा पापाधिकार. म्हणून या ठिकाणी सम्यक्त्व वगैरे प्राप्त करण्यामध्ये हे पुण्य फार बाधक आहे, म्हणून हा पाप अधिकार आहे. काय जैन कुलात उत्पन्न होऊन त्यांना पुण्याला धर्म मानून बसलेले आहे. जैन धर्म पुण्याला धर्म मानत नाही, पुण्य कर्म आहे आणि ते धर्माचं सोंग घेऊन पुढे आलेलं आहे. आणि हे भोळे जगत त्या सोंगाला पाहून फसतं. मी हे केलं, मी जाप दिले, मी मंत्र म्हटला, मी नमोकार मंत्र दिवसभर म्हटला, मी पूजा केली, मी विधान केलं, मी धर्म केला. अरे तू पुण्य केलं. पुण्य अलग चीज आहे, धर्म अलग चीज आहे. पुण्य पराच्या आश्रयाने होतं, धर्म स्वच्या आश्रयाने होतं. जैन धर्म काय आहे हे पहिल्यांदा समजून घे. तू आजपर्यंत धर्म केलाच नाही, धर्माच्या नावावर कर्म केलं. शेवटच्या वेळेस शेवट हां काका 163 161 किंवा 63 असेल. हा 163 161 62 63. इस प्रकार कुदेव, कुगुरु, कुशास्त्र सेवन में मिथ्यात्व भाव की पुष्टि होती जानकर इसका निरूपण किया. यही षटपाहुड़ में कहा है. या ठिकाणी एवढं पण आहे की शास्त्र वाचलं म्हणजे धर्म केला. अरे शास्त्र वाचल्याने एवढ्याने धर्म होत नाही. शास्त्र वाचून आपल्या स्वभावाचं अवलंबन करेल तर धर्म होईल. आलं शास्त्रम पठंती ते अति जडा येऊन गेलं आपल्याला याच्यामध्ये. शास्त्र वाचून देखील ते जी जड आहे, जे आत्मानं न जानंती, जे आत्म्याला जाणत नाही. आणि एवढ्याच्या कारणाने मी शास्त्र वाचलं, माझं शास्त्र पाठ झालं, माझे हे सगळं पाठ आहे असं म्हणून मी धर्म केला असं जर मानतील तर ते देखील जीव जड आहे. त्यांना धर्माची प्राप्ती होत नाही. या कारणाने त्यांना धर्माची प्राप्ती होत नाही, कारण त्या बाहेरच्या कारणाला ते धर्म मानून बसला. जो न विजानति अपम नान स्वरूपम शरीर दो भिन्नम सो न विजानति सत्यम आगम पाडम पुणंतोही. या ठिकाणी जो शास्त्राच्या द्वारे आपल्या आत्म्याला जाणत नाही तो शास्त्र वाचून देखील काय आहे या ठिकाणी हा ज्ञानस्वरूप ज्ञानस्वरूपी आत्म्याला भिन्न जाणत नाही, तो अज्ञानी आहे. म्हणजे शास्त्र इथं येऊन गेलो, शास्त्र वाचणे धर्म नाही, किंचिक मंडळ धर्म नाही वगैरे. 47वा 53वा दोन श्लोक महत्वाचे, 47वा पण आणि 53वा. या ठिकाणी सगळ्या बाकीचा नक्कीचा शृंगार म्हटलं शास्त्र है ना. शास्त्र वाचून पडपड के पंडित भय ज्ञानी भय अपार आत्मज्ञान की खबर नहीं.
हां हां राकेश हां 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 राकेश हां 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 ठीक आहे. तर पुस्तकाचा होता की पडपड के पंडित भये ज्ञानी भये अपार आत्मज्ञान की खबर नहीं पुढं सब नकटी का शृंगार. कशासाठी हे केलं, सगळा शृंगार केला तरी काय उपयोग आहे. असं इतकं शास्त्र वाचलं, इतकं हे म्हटलं, त्या ठिकाणी आत्मज्ञान की खबर नाही, आत्मज्ञान नाही झालं. त्या ठिकाणी शास्त्र वाचून देखील आत्मज्ञान केलं नाही तर हा सगळा शृंगार निरर्थक आहे. यही शतपाहुड़ में कहा है कुच्छिय देवम धम्मम कुच्छिय लिंगम च वंदई जोदू लज्जा भय गारवदो मिथ्या दिखती हवे सोहू. यदि लज्जा से भय से बड़ाई से भी कुत्सित देव को कुत्सित धर्म को व कुत्सित लिंग को वंदता है तो मिथ्या दृष्टि होता है. लज्जेने भयाने लज्जेने सगळे लोक पळतात. आपण नाही गेलो तर, आपण नाही वंदन केलं तर, आपण नाही त्याला अनुमोदना दिली तर, आपण त्याच्यात भाग नाही घेतला तर लोक काय म्हणतील. लज्जेने भयाने नाही तर काहीतरी होईल, लोक आपल्याला नावं ठेवतील, निंदा करतील. बडाईनं आपण गेलो तर आपल्याला लोक या म्हणतील, बसा म्हणतील, आला निदान हजेरी तरी लावली असं म्हणतील ना त्या ठिकाणी. बडाईसाठी कुत्सित देव म्हणजे कुदेव, कुत्सित धर्म है ना, कुधर्म, कुत्सित लिंग त्या ठिकाणी त्यांना जर त्या ठिकाणी वंदना करेल, अनुमोदन देईल तर तो मिथ्या दृष्टी होतो. नव्हे कुत्सित गतीची प्राप्ती होते अशा अर्थाचा पुढे श्लोक आलेला आहे. कुच्छिय गई भायणो जोई, तर त्या जीवाला कुत्सित गतीची प्राप्ती होते, कुगतीची प्राप्ती होते. आले पुढे आलेला आहे. हाँ आलेला आहे. इसलिए जो मिथ्यात्व का त्याग करना चाहे वह पहले कुदेव कुगुरु कुधर्म का त्यागी हो. म्हणून पहिल्यांदा ज्याला गृहीत मिथ्यात्व सोडायचं आहे, अनादिकालापासून हा मिथ्यात्व आहे, मिथ्यात्व घेऊनच इथं आलेला आहे. घाबरायचं कारण नाही. सगळे जीव मिथ्यात्व घेऊनच इथं जन्मलेले आहेत. कोणी सम्यक्त्व घेऊन या काळामध्ये इथं जन्मतच नाही. 8 वर्षापर्यंत त्यांना सम्यक्त्व पण होत नाही. ज्या वेळेला 8 वर्षापर्यंत काय, ज्या वेळेला हित अहित असा विवेक येईल त्यावेळेला सम्यक्त्व होतं. 30, 35, 40 वर्ष झाली तर पुष्कळशा जीवांना व्यवहारिक हित अहित देखील कळत नाही. त्या ठिकाणी निश्चयाचं आत्म्याचं हित अहित केव्हा करणार, हित कशात आहे आणि अहित कशात आहे. दुकानदारी करण्यामध्ये, धन कमवण्यामध्ये तर या जीवाचं हित आहे, इंजिनियर डॉक्टर होण्यामध्ये तर या जीवाचं हित आहे. सगळे मानून बसलेले आहेत की नाही. त्या ठिकाणी हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्यवहारिक देखील तो सुखी बनू शकत नाही. सम्यक दर्शन होण्याची गोष्ट फार निराळी आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी मिथ्यात्व का त्याग करना चाहे व पहिले, ज्याला खरोखर या भवामध्ये गृहीत मिथ्यात्व मिटवायचं आहे त्याने पहिल्यांदा कुदेव कुगुरु कुधर्माचा त्यागी बनणं आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी प्राण गेला तरी बेहत्तर, पण कुदेव कुगुरु कुधर्माचं मी सेवन करणार नाही. पहिली प्रतिज्ञा, सगळ्या प्रतिज्ञेमध्ये ही मोठी प्रतिज्ञा आहे. सगळ्या व्रतामध्ये मोठं व्रत आहे. येथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी कोणतं, कुदेव कुगुरु कुशास्त्र कुधर्म त्याला मी भजणार नाही, त्यांना अनुमोदन देणार नाही, कृतकारित अनुमोदना वगैरे देणार नाही. अशा प्रकारे पहिली प्रतिज्ञा, मग बाकीच्या प्रतिज्ञा आहेत. आलं लक्षामध्ये. ही प्रतिज्ञा नसेल तर बाकीच्या सगळ्या प्रतिज्ञा व्यर्थ आहेत, निष्फळ आहेत. पहले कुदेव कुगुरु कुधर्म का त्यागी हो. सम्यक्त्व के 25 मलों के त्याग में भी अमूढ़ दृष्टि में षडायतन में इन्हीं का त्याग कराया है. बघा आणखी पुढे आलं ते वाक्य या ठिकाणी. सम्यक्त्वाच्या 25 मलदोषाचा त्याग त्या ठिकाणी. सम्यक्त्व आपलं कोणत्याही परिस्थितीमध्ये मलिन होता कामा नये. त्या ठिकाणी अन्य दृष्टी संस्थव वगैरे याच्यामध्ये सम्यक्त्व मलिन होतं. दुसरा जीव आहे ना, त्याची स्तुती वगैरे करेल, त्याला अनुमोदन देईल, तर त्या ठिकाणी 25 मलदोषाने रहित
त्या ठिकाणी अमूढ दृष्टी, त्या ठिकाणी मूर्खतापूर्ण दृष्टी, त्या ठिकाणी आणि षड अनायतन जे कुधर्म त्याचे सेवक आहेत आणि त्यांची जी स्थानं आहेत त्यांचा पण त्याग केला पाहिजे. इसलिए इतना अवश्य त्याग करना, पहिलं इतना अवश्य त्याग करना. तरी आपलं सम्यक दर्शन जे प्राप्त केलेलं आहे ते टिकवणं पण अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी प्राप्त केलं पण ते टिकवणं, आयुष्याच्या शेवटपर्यंत मरणसमयी पण ते टिकवणं, त्याच्यामध्ये दोष न येऊ देणं, 25 मलदोषाने रहित अशा सम्यक्त्वाचा सतत विचार केला पाहिजे आणि सम्यक तो निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला भावी सर्व दुःख नाहीसे करायचे आहेत त्याला, भावी काळामध्ये जर हा मिथ्यात्व घेऊन गेला तर किती दुःख आहे, किती यातना सहन कराव्या लागणार आहेत. थोडा विचार करा. हिरेंची गतीमध्ये, नरक गतीमध्ये, अन्य कुठल्या कुगतीमध्ये गेला तर त्या ठिकाणी किती यातना आहेत. आणि ह्या यातना जर नको असतील, आत्ता थोडासा पुण्याचा उदय आहे म्हणून याला काही वाटत नाही. पाहता पाहता हे पुण्याचे दिवस आत्ता निघून जातील. अलग लक्षामध्ये हा काळ किती अति अल्प आहे आणि तो जायला फार वेळ लागणार नाही. पुढचं भविष्य काय आहे. तुला जर दुःखी व्हायचं नसेल तर तू पहिल्यांदा गृहीत मिथ्यात्वाचा त्याग कर. गृहीत मिथ्यात्वाला कारणभूत जे कुदेव, कुगुरु, कुधर्म आहेत त्यांचा त्याग कर. 25 मलदोषाने रहित आपला आत्म्याचं निर्मळ श्रद्धान कर. त्या ठिकाणी मूळ दृष्टी सोड, मूर्खतापूर्ण जी दृष्टी आहे ती सोड आणि 6 अनायतनांचा त्याग अवश्य करना चाहिए. 6 अनायतनाचा त्याग अवश्य कर. कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या लोभाधिकाच्या द्वारे वगैरे त्या ठिकाणी कुधर्मीय वगैरे जे आहेत त्यांना अनुमोदन देणं, त्यांना चांगलं म्हणणं, त्यांची स्तुती करणं, त्यांना मदत करणं म्हणजे या ठिकाणी जीवदया नाही आहे त्यांची, या ठिकाणी धर्मासाठी मदत करणं, हे सगळं कशामध्ये गेलं, मिथ्यात्वामध्ये गेलं. तथा कुदेवादिक के सेवन से जो मिथ्यात्व भाव होता है तो हिंसादिक पापों से बड़ा पाप है. पुढे आणखीन वाक्य आलं. तथा कुदेवादिक के सेवन से, कुदेवादिकाच्या, कुदेव, कुधर्म, कुगुरु या ठिकाणी यांच्या सेवनाने जो मिथ्यात्व भाव होतो वह हिंसादिक पापों से बड़ा पाप है. हिंसादिक, हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह ह्या 5 पापापेक्षा मोठं पाप कोणतं आहे. मिथ्यात्व हा मोठं पाप आहे त्या ठिकाणी. इसके फल से निगोद नरकादी पर्याय पाई जाती है. आणि याच्या फळ काय आहे, निगोद नरकादिकाच्या पर्याय प्राप्त होतात. वहाँ अनंत कालपर्यंत महासंकट पाया जाता है. अनंत काळपर्यंत त्या ठिकाणी तुला महासंकटाला तोंड द्यावं लागणार आहे. सम्यक ज्ञान की प्राप्ती महादुर्लभ हो जाती है. आणि त्या ठिकाणी तुला उपदेशाची प्राप्ती वगैरे देखील महादुर्लभ झाली. तो उपदेश तर तुला मिळतो आहे, मिळाला तर या उपदेशाला निमित्त करून तू सम्यक दर्शन प्राप्त कर. उपदेशाधिकाला निमित्त करून स्वपर भेद विज्ञान कर. हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे जाण. खऱ्या देवगुरु शास्त्राचं स्वरूप जाण, खऱ्या धर्माचं स्वरूप जाण. अनुकूलता तर पुण्याने येणार आहे, जेवढी येणार आहे तेवढी. म्हणजे हा मिथ्या मान्यता आतमध्ये पडलेली जी अनुकूलता आहे ती आपल्याला धर्माने आली. ती पुण्याने जी आली ना, त्याला वाटतं आपण व्रत उपवास केले, नियम संयमाचं पालन केलं, मंदिरात गेलो म्हणून ही आपल्याला अनुकूलता आली. नाही, हे तर पुण्याचं फळ आहे आणि ते उधार आहे. आता लगेच नाही मिळत त्या ठिकाणी. आलं लक्षात, ते उधार आहे. आत्ता जर धर्म प्रगट केला त्याचं फळ तत्काल शांती आहे. धर्माचं फळ तत्काल शांती आहे. कमी असो जास्त असो त्याच्यामध्ये तो कशाय भाव करत नाही, राग द्वेषादी करत नाही, अंतरंगामध्ये शांतता राहते. पर वस्तू मला सुखदुःखाचं कारण नाही हे तत्व जाणलं. पर वस्तूच्या पाठीमागची दौडधूप थांबते, आकुलता थांबते, त्या ठिकाणी वसवस थांबते. हे प्राप्त झालं पाहिजे, ते प्राप्त झालं, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. ही जी वसवस आहे ती कोणासाठी करायची आणि किती काळ करायची आणि करून बरोबर काय येणार त्या ठिकाणी. पुन्हा दुसरी वस्तू, पुन्हा तिसरी वस्तू चालूच आहे ना त्या ठिकाणी. कुठे शांतता तुला प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे निर्णय करेल की पर वस्तूच्या आश्रयाने मी आजपर्यंत सुखी झालेलो नाही आणि आत्ता पण होणार नाही. ही वसवस कशाच्या द्वारे थांबणार आहे, आपल्या आत्मतत्वाचा आश्रय करेल तर, आपल्या स्वभावाचा आश्रय करेल तर. यही शतपाहुर ने कहा है, उच्चीय धम्म मिरो, उच्चीय पाषंडी भक्ति संयुक्तो, उच्चीय तव पुणंतो, उच्चीय गैभायणो होई,
कुच्चित धर्म म्हणजे कुधर्म, त्याच्यामध्ये रममाण झाला, कुच्चीय पाखंडी भक्ती संयुक्तो, कुच्चित पाखंडी वगैरेची भक्ती केली त्या ठिकाणी, आणि कुच्चीय तवंग पुणकतो, कुच्चित तप वगैरे केलं, कुतप वगैरे, आत्मस्वभावाचं भान रहित हे सगळं करणं कु आहे. आत्मस्वभावाच्या भान सहित करे त्या ठिकाणी. कारण जिनेंद्र भगवान एवढ्यासाठी पहिल्यांदा सांगतात, तू तत्वनिर्णयपूर्वक सर्व गोष्टी कर, आत्म्याला जाणून कर, याच्यासाठी करायचे आहे. हा धर्म तू कोणासाठी करतो आहे? आत्म्यासाठी. त्या आत्म्याचं पहिले स्वरूप जाण, त्या आत्म्याची पहिली ओळख कर, ज्याच्यासाठी धर्म करायचा आहे, ज्याच्यासाठी शास्त्र वाचायचे आहेत, ज्याच्यासाठी व्रत उपवास करायचे आहेत, ज्याच्यासाठी तीर्थयात्रा करायच्या आहेत, तो कोण आहे, तो कसा आहे, त्याचं स्वरूप पहिल्यांदा जाण, आणि मग ह्या क्रिया करतील तर तो सुखी बनेल. आणि त्याचं स्वरूपच माहीत नसेल तर तो सुखी कसं बनणार? ज्याला सुखी बनवण्यासाठी आपण हे करतो आहे सगळं, तोच माहीत नाही. गंमत कशी आहे? हे मी सुखासाठी करतो. कोणाच्या सुखासाठी करतोय? शरीराच्या. शरीर तर सुखी बनू शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. किती पुण्याचा उदय आला तरी शरीर सुखी बनू शकत नाही, कारण शरीर जड आहे. सुखदुःखाचं ते अनुभवन करत नाही. सुखादुःखाचा अनुभवन करणारा आत्मा त्याच्याहून भिन्न आहे. ज्याच्यासाठी तू सुखाच्या प्राप्तीसाठी करतो आहे, ज्याच्या सुखासाठी करतो आहे, तो कोण आहे तो मला माहीत नाही, पण मी सुखासाठी सगळं करतो आहे. सुखच्या आहे दुःखते भयवंत. सगळे जीव सुखाच्या इच्छेने करतात, दुःखासाठी करतात, पण सुख कोण प्राप्त करणार आहे तोच माहीत नाही, त्याची ओळख नाही. कोणासाठी धर्म करतो आहे? म्हणून तू पहिल्यांदा स्वतःला जाण, स्वतःची ओळख कर, त्याशिवाय धर्माची सुरुवात होणार. ओम नमः.